नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आपण इंग्रजी व्याकरणाची एक सिरीज चालू केली आहे, ज्याचा 5वा पार्ट आज आपण घेऊन आलो आहोत. यात आपण शिकणार आहोत ॲडवर्ब आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲडवर्ब आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्या आधीचे पण काही पार्ट्स आपण बनवले आहेत. व्याकरण, त्याचबरोबर गणित भाग 1, गणित भाग 2, इयत्ता 10वी इंग्रजी. तर ते सुद्धा तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्यात पाहू शकता. चला, याच्या आधी आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलेले आहेत. त्यात ॲडवर्ब आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, पण तरीसुद्धा पुन्हा तुमच्या पुस्तकात असल्यामुळे त्याच्यात थोडं आणखी आपल्याला डीपमध्ये जायचं आहे. बघा, ॲडवर्ब. An adverb is a word that tells us something more about a verb, an adjective or another adverb. Adverb म्हणजे काय? क्रिया विशेषण. वर्ब म्हणजे क्रियापद, adverb म्हणजे क्रिया विशेषण. एखाद्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. तर नुसती क्रिया नाही, तर कधी कधी हा विशेषणाबद्दल सुद्धा विशेष माहिती सांगतो, तर कधी क्रियापदाबद्दल क्रियाविशेषणाबद्दल सुद्धा क्रियाविशेषण किंवा वेगळी विशेष माहिती असा सांगत असतो. मग आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की adverb is a word that tells us something more about a verb. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. about a verb. He runs fast. तो धावतो, पण कसं धावतो? फास्ट, जोरात धावतो. तर फास्ट, हे फास्ट काय आहे? हे फास्ट आपलं क्रियापद आहे. फास्ट आपलं क्रियाविशेषण आहे. रन्स आपलं क्रियापद आहे. फास्ट काय झालं? adverb. The girls sang. मुली गातात. कशा गातात किंवा गायल्या? कशा गायल्या? स्वीटली. तर स्वीटली काय झालं? क्रियाविशेषण. क्रिया झाली, पण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली आहे या स्वीटली या शब्दाने. सडनली द बेबी स्टार्टेड क्राईंग. सडनली म्हणजे अचानकपणे लहान मूल रडायला लागलं. मग ही काय झालं? तर क्रिया कशी घडली? सडनली. त्यामुळे हे काय झालं? ॲडवर्ब झाले. अबाउट एन ॲडजेक्टिव्ह. दिस चेन इज व्हेरी स्टडी. तर हा व्हेरी काय झाला? ॲडजेक्टिव्ह झालं. द टी इज टू हॉट. तर हे टू काय झालं? TOO सुद्धा काय झालं? इथे ॲडवर्ब झाले. लक्षात ठेवा. याला पण रेड करून ठेवा आणि याला सुद्धा रेड करून ठेवा, म्हणजे आपल्याला ते कळेल की हे काय आहे? ॲडवर्ब आहे. अबाउट अनदर ॲडवर्ब. यू शुड रन व्हेरी फास्ट. आता बघा, फास्ट काय आहे? ॲडवर्ब आहे, पण त्याच्याबद्दल आणखी विशेष माहिती सांगितली या व्हेरी या शब्दाने, म्हणून ॲडवर्बचा सुद्धा ॲडवर्ब. ॲडवर्बचे सुद्धा ॲडवर्ब. सो अबाउट अनदर ॲडवर्ब. यू शुड रन व्हेरी फास्ट. सो हे व्हेरी काय झालं? इथे ॲडवर्ब झाले. पुढे अबाउट अ फ्रेज ऑर सेंटेन्स. अनफॉर्च्युनेटली युअर आन्सर इज इनकरेक्ट. सो अनफॉर्च्युनेटली इज हे काय झालं? आपलं ॲडवर्ब झालेलं आहे. पुढे बघा, ॲडवर्ब गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट. आपल्याला कशाची माहिती देतं ॲडवर्ब? क्रियाविशेषण. प्लेस, एखादं स्थळ. गो देअर, तिकडे जा. कम इन, आत या. टाइम, एखादं वेळ किंवा काळ. फॉर एक्झाम्पल, आय विल डू माय होमवर्क टुमारो. नेहमीप्रमाणे हे आपलं उत्तर असं. मी माझा अभ्यास उद्या करेन. हा उद्या कधी येत नसतो, सोडून दे. सो टाइम, फॉर एक्झाम्पल, आय विल डू माय होमवर्क टुमारो. सो टुमारो हे काय झालं? वेळ झाला हे, आणि आपलं काय झालं? ॲडवर्ब झालं, क्रियाविशेषण झालं. आय नीड अ पेन्सिल नाव. मला पेन्सिल हवी, पण आत्ताच हवी आहे, त्यामुळे नाव काय झालं? आपलं ॲडवर्ब. मॅनर म्हणजे काय बघा, तर ऑर द वे समथिंग इज डन. एखादी गोष्ट कशी घडते. रीड स्लोली, हळू वाचा. राईट वेल, नीट लिहा, जे आपण लिहत नाही. डिग्री, फॉर एक्झाम्पल, द वॉटर इज टू कोल्ड. वॉटर इज टू कोल्ड. पाणी खूप थंड आहे, पाणी खूप गरम आहे. ती काय झाली? डिग्री झाली. तो काय झालं? एक प्रकारचा थंडपणा, उष्णपणा. आपण त्याप्रमाणे ॲडवर्ब दाखवू शकतो. त्याचबरोबर बघा की काय दिलंय पुढे. मेनी ॲडवर्ब्स एंड विथ ly. बघा, बऱ्याच वेळा जो आपण बघितलं की ॲडवर्बच्या शेवटी ly असतं, म्हणजे स्लोली, ॲक्च्युअली, सरप्राइझिंगली. लाईक ॲडजेक्टिव्स, ॲडवर्ब्स कॅन ऑल्सो बी यूज्ड इन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म्स. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. तर हे मोस्ट काय झालं? आपलं सुपरलेटिव्ह फॉर्म झालं. दे डान्स्ड मोर ग्रेसफुली. मोर काय झालं? आपलं कंपॅरेटिव्ह झालं. मेनी, मोर, मोस्ट. त्यानंतर आपण पाहणार आहोत पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह व्हॉइस. मेनी ॲक्शन्स इन्व्हॉल्व टू पीपल थिंग्स.
टू पीपल ऑर थिंग्स, वन दॅट परफॉर्म्स द ॲक्शन अँड वन दॅट इज अफेक्टेड बाय द ॲक्शन. बघा, तर बऱ्याच वेळा आपण एखादा सेंटेन्स वाक्य असतं किंवा एखादी क्रिया असते, तर क्रिया कशी घडते, एक व्यक्ती जो क्रिया घडवतो आणि दुसरं एक व्यक्ती किंवा एखादा वस्तू ज्यामुळे क्रिया घडते आणि ज्याच्यावर क्रिया घडते किंवा ज्या एखाद्या क्रियेमुळे ज्या व्यक्तीवर काही परिणाम होतो किंवा ज्या वस्तूवर परिणाम होतो. बघा, आता एक्झाम्पल, सोनाली एट दी मँगो, सोनाली आंबा खाल्ला. आता इथे सोनाली ही व्यक्ती आहे ज्यांनी क्रिया केली आणि क्रिया कोणावर केलेली आहे, मँगो. तर हा आंबा खाल्लेला आहे. सो हिअर द ॲक्शन ऑफ इटिंग इन्व्हॉल्व सोनाली हू इट्स अँड द मँगो विच गेट्स इटन. सोनाली ही क्रिया करते आंबा खाण्याची आणि आंबा कोणी काय खातोय, आंबा खातो. मग आंबा काय झाला, खाल्ल्यात जातोय. मग हा झाला सोनालीला आपण म्हणूया सब्जेक्ट आणि मँगो काय झालं आपलं ऑब्जेक्ट. सो सोनाली इज द सब्जेक्ट करता अँड मँगो इज द ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ऑफ दी वर्ब इट आणि क्रियापद आहे इट. When you want to talk about two who performed the action, the doer of the action is subject. कोणी एखादी क्रिया केली त्यावेळेस त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. तेव्हा त्याला काय आपण म्हणतो, सब्जेक्ट असे म्हणतो. पुढे बघा, sometimes you want focus on the object, the thing affected by the action, then you make it the subject of the sentence. आता एखाद्या आपण जर फक्त आणि फक्त कर्मावर आपण जर फोकस केला तर तो कर्म आपण काय करतो, हायलाइट करतो. तो कर्म आपण काय करतो, त्या कर्माचा कर्ता बनतो. कसं बघा, द मँगो वॉज इटन, आंबा खाल्ल्या गेला. द मँगो वॉज इटन, आंबा खाल्ल्या गेला. मग या ठिकाणी मँगो काय झाला, त्यांचा सब्जेक्ट झालाय. जो पहिल्या वाक्यामध्ये काय होतं, या वाक्यामध्ये काय होतं, तो ऑब्जेक्ट होता किंवा कर्म होता. यू मे और मे नॉट मेन्शन द जोर. आता द मँगो वॉज इटन, आंबा खाल्ला गेला. तर या ठिकाणी आपण मेन्शन करू किंवा न करू, कोणी खाल्ला, बरोबर. हिअर सोनाली ऑर द पर्सन हू एट इट, दिस इज पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ पॅसिव्ह वॉइस. तर आपण इथे काय करू, कधी कधी आपण आंबा कोणी खाल्ला, नाही खाल्ला, आंबा कोणी खाल्ला ते आपण मेन्शन करू किंवा न करू, पण अशा प्रकारचे वाक्य तयार होतं त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह वॉइस. हे आपण ऑलरेडी इयत्ता 9वी 8वीला तुम्ही शिकलेला आहात, त्याची पुनरावृत्ती तुम्हाला इयत्ता 10वीला दिलेली आहे. सो बघा, याला काय म्हणतो, पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन किंवा पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन किंवा पॅसिव्ह वॉइस. In this type of construction, the thing affected by the verb is the subject of the sentence. The verb is in the passive form be plus past participle and the doer of the action may or may not be mentioned. बघा, जो आपला जो कर्ता आहे, आपला वर्ब आहे, क्रियापद, हे कसं असतं बघा, बी प्लस पास्ट पार्टिसिपल. आता एट आणि इटन, तर इटन काय झालं तुमचं पास्ट पार्टिसिपल. त्यामुळे अशा वाक्यामध्ये आपण पास्ट पार्टिसिपल घेतो, क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेत असतो. In the following example, of passive voice, the doer of the action is not mentioned. The plants are pruned. A cup of tea is offered to any guest. Many anecdotes related to Mark Twain are told. या ठिकाणी कर्ता दिलेला नाही, doer दिलेला नाही, कोणी क्रिया केलेली दिलेली नाही. If we wish to mention the doer in the passive sentence, we mention it by adding by before it. बघा, जर तुम्हाला इथं doer किंवा कोणी क्रिया केली ते जर तुम्हाला सांगायचं असेल किंवा लिहायचं असेल, तर अशा वेळेस आपण काय करतो, त्याच्या बायच्या नंतर ते ॲड करतो किंवा बाय आधी त्याच्या ॲड करतो. दिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय आंट. हा पेन मला माझ्या काकीने दिलेला आहे. तर मग बायच्या नंतर माय आंट हे आपलं डोअर झालं. माय आंट काय झालं, डोअर झालं. आणि इथपर्यंतचं वाक्य असतं हे आपलं पॅसिव्हमध्येच आहे, पण याच्यामध्ये मेन्शन काही नव्हतं, डोअर नव्हता. So note that only transitive verbs can be used in the passive voice. Transitive, intransitive हे आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे इंग्रजीच्या. तर अशा प्रकारे आपण पाहिलं ॲडवर्ब आणि पॅसिव्ह. याच्या आधी पण आपले काही व्याकरणचे भाग घेतलेले आहेत, त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे गणित भाग 1, गणित भाग 2चे पण व्हिडिओ आहेत. जर तुम्ही पाहिले नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, सर्व पाहून घ्या. महत्त्वाचं आहे, तुमच्या सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे, कारण व्याकरण हे कुठल्याही एका वर्गासाठी मर्यादित कधीही नसतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनासुद्धा पाठवा, जेणेकरून या लॉकडाऊनमध्ये आपण अभ्यास आपला सुरू करू आणि अभ्यास आपला थांबायला नको. त्याचबरोबर आपण गणित भाग 1 आणि गणित भाग 2 याचे पहिले प्रकरण संपवलेले आहेत, ते सुद्धा आपल्या लिंकमध्ये आहेत.
सोबत जे काही प्रमेय वगैरे होते ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपण आपल्या सर्व विषयांचा सायमल्टेनियस अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.